हॅलो मित्र आहोत आम्ही आता पोहोचलो. ए चुप रही आपला क्रिएटिव्ह पाटील. हॅलो गाईस. हॅलो गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. प्रशांत मडवी फुल फॉर्म मध्ये आलेला आहे. इन पिन करून आज याला सरकारी नोकरी भेटणार आहे. पहिलीच व्हिडिओ आहे काय कोणाची? माझी? चला आतमध्ये जाऊ. आतमध्ये रूम भेटला आहे. आणि असा आहे कलेक्टर ऑफिसच्या आतमधला. हे आपला अमित भाऊ. नाश्ता संध्याकाळी नाश्ता. हे आपला प्रशांत महाले. पालघर मयूर. इकडे बरेच अख्खे पालघरचे क्रिएटर आहेत. तर सगळे तुम्हाला नंतर भेटवतो. हर्षित ब्लॉग बघेल इंस्टाग्राम. तुम्हाला नंतर भेटवतो एकेकांना प्रायव्हेटली. आता सध्या आम्ही मीटिंगमध्ये बसलेलो आहेत. हां, अमित जाम आज भाषण देणार आहे आम्हाला. मोटिवेशन स्पीच नाही प्रियू. माझी व्हिडिओ घेते तिला लागत काही. आता आम्हाला थोडासा नाश्ता दिला, त्याची आम्ही अनबॉक्सिंग करतो 0 सेकंदात. होतं तुम्ही बघा. यूज पण करून दाखवा 0 सेकंदात. सँडविच थोडी पेट पिका करू. ॲक्च्युली भूक लागलेली होती, वाटत होतं तरी. तो हमारी बस वही आपसे एक्सपेक्टेशन और रिक्वेस्ट होगी कि आप जितना हमारे को सपोर्ट कर सकें एंड पॉजिटिवली इस कैंपेन के बारे में, हमारे बेनिफिट्स और स्कीम्स के बारे में बता सकें, वो आप बताइएगा. और डिटेल्स के लिए मैं आपका मेरा नंबर भी आप ले सकते हैं. बट अपार्ट फ्रॉम दैट माई टीम इज, मेरी टीम भी यहाँ पे है, तो आप उनसे किसी से भी एट वॉट एवर टाइम आपको कोई भी हेल्प चाहिए, कोई भी कॉन्टैक्ट चाहिए, डिटेल्स चाहिए, फोटोज वीडियो वॉट एवर यू नीड, आर टीम हम हेल्प करेंगे आपको. तो कोई मुझे बताना. एंड पोस्ट दिस ऑल्सो वंस मैं आपका होगा, आई विल पर्सनली कम एंड मीट ऑल ऑफ यू. तो वी कैन ऑब्वियसली प्लान दिस इन अ बेटर वे. आपल्या ट्रायबल किंवा रुरल भागामध्ये काय होतं की लोकांपर्यंत ही माहितीच पोहोचायला वर्षानुवर्ष जातात. तुमचा एक महत्त्वाचा रोल आहे. आपण बऱ्याचशा गोष्टी करतो ना, काही गोष्टी आपण इकॉनॉमिक बेनिफिटसाठी करतो, काही गोष्टी, पण हे अशी एक गोष्ट आहे जी आपण केलं तर मोठ्या प्रमाणात ग्रामीण मधले गरजू लोकांना याचा फायदा होणार आहे. दुसरा याचा फायदा काय होतो, जर तुम्ही अशी रील्स टाकली तर जास्ती लोक पण तुमच्या पेजला व्हिजिट करतील. सो म्हणजे ही एक विन विन सिच्युएशन आहे तुमच्यासाठी पण आमच्यासाठी पण. त्यावेळेला असं होतं की हे जे GR आहेत ते काढले जातात, आम्ही टाकतो पण आमच्या सोशल मीडियावरती, पण ते समजत नाही जनरल माणसांना. कारण यांची जी भाषा आहे ती प्रशासकीय असते. मग प्रशासकीय भाषा पण समजायला काय अडचण आहेत वगैरे ते वेळ जातो. तर आमचा असा एक विचार होता, आम्ही मागच्या वर्षी पण एक प्रयत्न केला होता, पण म्हणजे बाय चान्स आमच्याकडनं पण आमच्या टीमकडनं पण एवढा फॉलोअप नाही झाला. काही वेळेला असं पण झालं की आम्हाला तेवढा प्रतिसाद नाही भेटला जेवढा आम्ही बोलवलं. सो आपण जर एखादा कोलॅबोरेटिव्ह एक प्लॅटफॉर्म तयार करू शकलो की काही गोष्टींची नॉलेज आम्ही देऊ आणि त्याच्या माध्यमातून काहीतरी कंटेंट तुम्ही तयार करा आणि ते जास्ती लोकांपर्यंत पोहोचेल. म्हणजे रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन मधले मुद्दे जे बरेच वेळा असं समजलं जातो की काही ठराविक एजंटना समजतात, ते सामान्य माणसांना समजले पाहिजे. आणि याच्यामध्ये एक पाऊल ऑलरेडी आम्ही पुढे घेतलं होतं की एक पुस्तक आम्ही बनवली आहे, आपली जमीन आपला हक्क. त्यामध्ये ना सोप्या भाषेमध्ये आम्ही सातबारा काय असतो, त्याच्यामधल्या बाबी काय आहेत, हे अगदी शाळेच्या मुलांना समजवण्याच्या अनुषंगाने कॉमिक म्हणजे या माध्यमातून तयार केलं. त्याचं आम्ही प्रशिक्षण म्हणजे शाळांमध्ये सुरू करणार आहोत. ती पण पुस्तक वाटल्यास आम्ही एक डिजिटल कॉपी आपल्याला सगळ्यांना शेअर करतो. आज रोजी बनवलेली पुस्तक, छापलेली पुस्तक ती तेवढी कोणी वाचत नाही, पण जर तुम्ही त्याच्या माध्यमातून एखादं चांगलं कंटेंट बनवला तर तो लगेच फिरतो आणि त्याचा फायदा सगळ्यांना होतो. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की याच्यामध्ये तुम्ही तुमचं जे काही कॉन्ट्रीब्युशन करू शकलात ना, तर अत्यंत आम्हाला चांगला आहे. आणि याच्यामध्ये सध्याची जी पॉलिसी आहेत आमची, म्हणजे सोशल मीडिया किंवा मीडिया मॅन हे IECच्या अनुषंगाने, त्यामध्ये या गोष्टीला आम्हाला पेड नाही करता येत.
जसं प्रायव्हेटमध्ये कसं आहे पेड लाईक्स, पेड कंटेंट अशा टाईपच्या गोष्टी आहेत. आमच्याकडे अनफॉर्च्युनेटली सध्या याच्यासाठी काही स्कोप नसतो. हे आपलं एक काय म्हणायचं एक भावना, एक CSR रिस्पॉन्सिबिलिटी, एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स द पीपल या निमित्ताने जर करता आला, मी एक गोष्ट निश्चित देऊ शकते की जे लोक याच्यामध्ये प्रतिसाद देतील त्यांना आम्ही फेलिसिटेट करू शकतो, त्यांना आम्ही रेकग्नाइज करू शकतो आणि एक शाबासकीची थाप एकदम वरिष्ठ पातळीवर तुम्हाला मिळेल याच्यासाठी आम्ही एक नियोजन करू शकतो. आम्ही एक विचार केला होता की या कंटेंटच्या माध्यमातून या अभियानादरम्यान आपण वेगवेगळं कंटेंट बनवून त्या कंटेंटला आम्ही एक ग्रेडिंग करतो आणि त्यामध्ये रँक 1, रँक 2 अशा पद्धतीचा थोडा एक कॉन्सेप्ट करू आणि मग 15 ऑगस्टला ज्यांनी याच्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त मदत केलेली आहे लोकांपर्यंत माहिती पोहोचवायला त्यांना आम्ही फेलिसिटेट करू. माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते अशी एक संकल्पना होती ती मला आपल्या सगळ्यांशी डिस्कस करायची होती. आय होप म्हणजे हे सगळ्यांना आवडणार. म्हणजे एक आपलं सोशल काम करायला भेटतंय आणि एक त्या निमित्ताने आपल्याला रिकॉग्निशन पण भेटतंय. आणि दुसरा म्हणजे जे महत्वाचं एक इन्फॉर्मेशन एसिमेट्री एक्झिस्ट करतो सोसायटीमध्ये, ते गॅप्स पण ब्रिज करण्याची एक संधी भेटली. त्याच्यामध्ये डिमांड करायला पाहिजे, त्यांनी अर्ज करायला पाहिजे. आता लोक म्हणतात आम्हाला 20 वर्षापूर्वी माहिती नव्हतं असं वगैरे, त्यामुळे आमचं ते झालं नाही. पण जेव्हा वेळ निघून गेलेलो असतो मग परत आता झाला मीटअप ना यो सगळा क्रिएटर लोक यो हर्षित जाम माणसं आलाय पालघरची. यो क्रिएटिव्ह पाटील आपला तो सगळं पालघरचे क्रिएटर आहेत. आपला रवी सर, यो आपला हेलो गाइस फॉलो करो, ये भाई अपना है. हेलो गाइस, आपका नाम आपला बहुत भेटला आहे अरविंद पेंडका. काय सांगशील आपल्या पब्लिक साठी पालघरच्या पब्लिकसाठी आज आम्ही इथे इथे होतो त्यासाठी एक सामाजिक काम आहे. जी योजना होती आज लोकांवर पोहोचत नव्हती ती कुठंतरी आपल्या बोली भाषेत सोपा करून तुम्हाला कसा सांगता येईल, ते योजनेचा तुम्हाला कसा फायदा करून देता येईल त्याच्यासाठी आम्हाला बोलवेल होता. तर तसं रील्स बनवायचा एक प्लॅटफॉर्म तयार करून देत म्हणजे तुम्ही ते रील्स बनवा ना, लोकांना सांगा असं सांगत आहे. म्हणजे जेणेकरून आपल्या लोकांना घरकुल घ्यायचा हवा तर कोणते कागदपत्र पाहिजे, कोडक रुपये पैसे दिजत, कोडक हप्ता येते, सगळ्या गोष्टी तुम्हाला एक रील मध्ये माहित पडेल. म्हणजे तुम्हाला येईल, तुम्हाला कमी पैसे दिले तर तुम्ही घरचानी भांडाल. योजना कशी घ्यायची ती तुम्ही यायला त्याला विचारत नाही फिरत, तर तुम्हाला त्या घरा बसून मोबाईल सोप्या भाषेत तुम्हाला समजाल. तर त्याच्यासाठी आम्ही आज इथे कलेक्टर ऑफिसला ये ना का पालघरचा अख्खा क्रिएटर्स मित्रांनो. माझा सँडविच करायला आतमध्ये आम्हाला विचारायला भेटलं नाही, आता काय खाता तरी खा. कलेक्टर ऑफिसचा सँडविच आहे भाई, सरकारी सँडविच. ओंकार काय बोलतो? नाही भावा, हॅपी बर्थडे. हा थँक्यू. काली काली दिसायला लागल्यात. चला सर्वांनी पटापट, चला रांग लावा. चला सर्वांनी. काही चोमू चालल्या. हो हे देखो संगीतकार बबलू पाटील मी थोडी एकदा लिफ्ट तुटली. काय आमची अवस्था बघा काय झालेली आहे. एका बंद पडली. अर्धा पालघर गेला. आता एक्सप्लोअर होणार नाही, मंदिरं दिसणार नाही, मोटिवेशन भेटणार नाही. नाही काही. मी जरी वरती गेलो ना तरी पण तुम्हाला मोटिवेशन आता पालघर ते गाणी निघणार नाही.